वहीं भंडारा में बोलते हुए बावनकुले ने उद्धव ठाकरे पर निशाना साधा। बावनकुले ने कहा कि ठाकरे की वर्तमान मानसिकता ठीक नहीं है, उन्हें एक उचित अस्पताल और एक उचित डॉक्टर की आवश्यकता है। असं आहे, संजय राऊताबद्दल तर मी काही बोलणं योग्य नाही, ते आमचे नितेश राणेजी बोलतील. पण प्रश्न असा आहे संजय राऊतांना, की उद्धव ठाकरेजी जे बोलतायत ते कोणत्या अवस्थेत बोलतायत? ज्या अमित भाईंनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी एकत्र 370 कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की 370 कलम हटवा, काश्मीरला भारतामध्ये आणा, काश्मीर आणि भारताचं संविधान एक करा. मोदीजी अमित भाईंनी हे करून दाखवलं. तुम्ही तर मोठ्या मनाने अमित भाईचं अभिनंदन केलं पाहिजे. पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहेत. औरंगजेबाचे जे काही वृत्ती होती त्या वृत्तीमध्ये तुम्ही शिरलात. तुम्ही त्या ठिकाणी सांगतायत मला आता दुसऱ्या मताची गरज नाही आहे, मला आता मुस्लिम आणि ख्रिश्चन मत जरी भेटले तरी माझं काम जमतं. तुम्ही धर्माचं मताचं राजकारण करायला लागले आहे. तुमच्या मग औरंगजेबी वृत्ती घुसलेली आहे आणि तुम्हाला, आम्हाला नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल, तुमच्या खोटारडेपणाला धडा शिकवेल. तुमचं खोटारडेपण मशीनच्या माध्यमातून निघेल आणि तुमचं जे मानसिक तुम्हाला आजार झाला आहे, तुम्हाला नागपूरच्या पागलखाना चौकातल्या हॉस्पिटलला भरती करायची गरज आहे. लवकरच त्याचा इलाज होईल. खरं तर महाराष्ट्राची जनता हे पसंत करत नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता सकाळी 9 वाजता